देविका अजून फक्त थोडा वेळ, मग आपण जिंकलो. परी लई पाताळ यंत्री बाई आहे. सगळ्याच ते धोबी पछाड दिला. मोठा गेम खेळले काय करू. पवन काका मी नाही दादा वहिनीचं लगीन वाचवू शकलो. मला माफ कर. सॉरी. मी जन्माला घातलेल्या मुलीच्या जोरावर आईची जागा तुला उसनी मिळालीये ना. तिच्याशिवाय तुमच्या संसाराला अर्थ नाहीये. पण या संसारात बिट्टीच्या खोट्या आईच्या जागी जर तिची खरी आई आली तर. हे काय बोलताय देविका ताई तुम्ही. जे तू ऐकलंस ते. आता तुझी जागा मी घेणार. गौरी म्हटलं होतं ना तुला मीच जिंकणार.
तुझ्याकडून माझी मुलगी, तुझा नवरा सगळंच घेतलं की नाही मी? अभिनंदन रेवती पैठणकर, तुझ्या मार्गातला मोठा काटा अलगद काढून टाकलास. शेवटी काय उरलं? वेडी झाली ती गौरी, वेडी. आणखी किती वेळ लागणार आहे? रुद्र, अरे माझं बोलणं झालंय वकिलांशी. त्यांनी नंबर लावलाय आपला. सगळं पेपरवर्क झालं ना की कॉल करतील आपल्याला, मग जाऊया. रुद्र, आणि सगळं पेपरवर्क इथेच करूया, लग्नाचंही आणि गौरी सोबतच्या डिवोर्सचंही. अरे असं काय बघतोस रुद्र? आता लग्न करायचं म्हटलं की ही प्रोसिजर करावी लागेल ना. हॅलो, हो झालंय का? बर, येतो आम्ही. ओके. रुद्र, निघूया. रुद्र, निघूया का? हाँ बोल रे. हॅलो हॅलो हॅलो, दाद्या दाद्या दाद्या, बिट्टी. काय रे, काय झालं बिट्टीला? अरे ताप भरलाय, कस तरी करायला डोक्यात ताप गेला बहुतेक तिच्या. काय? होय. अरे सारखं तुझंच नाव घ्यायला दाद्या. ये की पटकन, ये की दाद्या तू. हा, तू थांब, तिच्या सोबत थांब, काळजी घे तिची. मी आलोच. हा, तू लवकर ये. काय घर? बिट्टीला ताप आलाय, मला घरी जावं लागेल. या पवनचं ना हे नवीन नाटक असणार. हो, निघूया ना. एकदा प्रोसेस झाली की निघूयाच. नाही नाही, मला आत्ता घरी जावं लागेल. हो, घरी सगळे आहेत ना, नंदाई पण आहेत, त्या घेतील ना बिट्टीची काळजी. आपण पटकन जाऊन. काय बोलताय तुम्ही? मुलीपेक्षा हे महत्वाचं आहे का? बिट्टीला ताप आलाय, मी घरी चाललोय. परत त्या पवनने काड्या केल्या. घरी जाऊन बघतेच त्याच्याकडे, त्याचे कारनामेच आणते सगळ्यांसमोर. मग बघू हे लग्न कसं होत नाही ते. मावशे, अरे अंग लय तापलंय. म्हणजे अचानक चक्कर आली तिला. कसं काय झालं काय कळलं नाही बघ. पवन, डॉक्टर कुठपर्यंत आलेत? अहो, मी फोन केलता, ते वाटेतच ट्रॅफिक मध्ये अडकले असतील. बिट्टी, ए बिट्टी, तू घाबरू नकोस. हा, आम्ही आहोत सगळे, तुला काय नाही होणार, तू बरी होशील. मी गौरीला घेऊन येतो. चंदू, नको. बिट्टीला बघा ना, त्रास होतोय. अशा परिस्थितीमध्ये तिने हिला बघितलं ना तर त्रास होईल तिला आणखी. नको. पण हिला अचानक ताप कसा आला तेच कळत नाहीये. तिला रुद्रदादा आणि देविकाचं लग्न नकोय. बिट्टी, बिट्टी, काय झालं बिट्टीला? जाताना तर बरी होती, मग आता काय झालं? बोला ना.
रुद्र तू शांत हो, डॉक्टर येत आहेत. पण अचानक एवढा ताप कसा काय आला? रुद्र तिला हे लग्न स्वीकारणं जड जात. तिला हे लग्न नकोय. पण मला बोलली नाही कधीही. बरोबर. तिच्या मनात असं काही नाहीये, ते भरवलं जात आहे. हाच भरवतोय तिच्या मनात काय काय. माझ्या मुलीला खोटं बोलायला लावतोय हा. याचीच नाटकं आहे ती सगळी. तुम्हीच सांगा ना, बिट्टीचं स्कूल हाफ डे होतं, तिने मला नाही सांगितलं. हा कसा पोहोचला तिथे वेळेत? आणि उपम्यात याने मीठ जास्त घातलं आणि ब्लेम मला केलं. आणि आत्ताही बिट्टीला आजारी पाडण्यापर्यंतची मजल गेली याची. देविका, हे बघा, मला नाही वाटत पवन असं काही करेल. मी स्वतः ऐकलंय, गौरीशी बोलत होता हा. यांचाच प्लॅन आहे हा सगळा. प्लॅन? हो. काय वाटेल ते बडबडाली ही बाई. असं काय बी नाही. एक नंबरची खोटारडी बाई आहे. हो, मी खोटी आहे. आणि कसं सिद्ध करशील हे? खोटे प्लॅन्स करून. बिट्टी, म्हणा, तुला त्रास होतोय का खूप? आम्ही लग्न करतोय त्याचा त्रास होतोय का? तुला हे लग्न मान्य नाहीये का? नाही. काय भरवलंस बिट्टीच्या मनात? माझ्याबद्दल विष का लावलास तू? एवढ्याशा मुलीला खोटं बोलायला शिकवून हा असा वापर करतोयस? याने आणि गौरीने मिळून हा सगळा प्लॅन केलाय. देविका, काय बोलतेस तू हे? खरं बोलते नंदाई मी. आमचं लग्न व्हायला नको म्हणून सगळे प्रयत्न करून झालेत. आणि आताही हे आजारपणाचे नाटक करतायत. आजारपणाचं नाटक कसं करेल बिट्टी? वय तरी बघा तिचं. हा आहे ना तिला शिकवायला. नको नको ते करायला लावायला. माझी बिट्टी खोटं बोलली माझ्याशी. हा अडकवायला बघतोय मला. अहो, पण आजारी असल्याचं नाटक कोण कशाला करणार आहे? का नाही करणार? तुमची गौरी आजारपणाचं नाटकच करत होती. मला रुद्रपासून दूर ठेवायला सगळा यांचा प्लॅन आहे. तिने आता याला पुढे केलंय. देविका, अगं तू शांत हो. आधी बिट्टीला काय झालंय ते बघूया. तू शांत हो, शांत. तुम्हाला नाही माहित गौरीची नाटकं. मला बरोबर माहित आहे. रुद्रपासून मी लांब राहावं म्हणून ती काही करेल, कुठल्याही तऱ्हेला जाईल. तिचाच प्लॅन आहे हा. गौरीजींची मानसिक अवस्था नीट नाहीये. त्या कसं काय प्लॅन करतील? नाही, ती वेडी नाहीये.
अगं तिची अवस्था पाहिलीस ना तू? तिचा ताबाच नाहीये स्वतःवर. ती काय खोटं बोलणार? तिची मानसिक स्थिती ठीक नाहीये देविका. तिला वेड लागले देविका. ते तुम्हाला वेड बनवते, तिला वेड नाही लागले. मी तिला धमकावलं होतं. जर या घरात राहायचं असेल तर वेळ बनवून राहावं लागेल. नाहीतर मी बिट्टीला घेऊन निघून जाईल म्हणून ती. काय म्हणालात? बजरंगा बजरंगा, शेवटी या बाईच्या मनातलं खरं काय ते बाहेर आलंच. तुला माहित नाही दाद्या, अरे लई त्रास दिला हिनं वहिनीला. हिनं वेड लावलं वहिनीला. वाव, परफेक्ट. बघ, अगदी माझ्यासाठीच बनली होती असं वाटतंय, हो ना? गौरी, आता हेही लवकर माझंच होणार. वहिनी तर बिचारी एकटी काय करणार होती? तुम्ही कोणी विश्वास ठेवायला बी तयार नव्हता तिच्यावर. ती ओरडून ओरडून सांगत होती सगळ्यांनी, पण तुमच्यातल्या एकानं बी तिचं ऐकलं नाही. जेव्हा मला आणि बिट्टीला कळलं तेव्हा आम्ही ठरवलं ह्या बाईच्या मनातलं खरं तिच्याच तोंडनं वधवून घ्यायचं. आणि आज ते बाहेर आलं. तुम्ही गौरीजींची जागा घेणार होता? आई म्हणवता स्वतःला? अशी असते का आई? आई अशी कधीच नसते. आपण आईला त्यागाची मूर्ती म्हणतो. आणि तुम्ही दुसऱ्या आईचं सुख ओरबाडून घ्यायला निघाला होतात? तिचा संसार उद्ध्वस्त करायला निघाला होतात? तुम्ही बिट्टीची आई कधीच असू शकत नाही. बिट्टीची आई गौरीजीच आहेत. नाही, मी बिट्टीची आई आहे. बिट्टी माझी मुलगी आहे.
माझी मुलगी तिला बरं नाहीये. मी जी खरी आई आहे, माझी मुलगी आहे. नाही देणार मी माझी मुलगी. देविका अगं देविका